आज फायनली तो मुहूर्त आलेला आहे की मी आरोहीच्या घरी मुक्कामी थांबणार आहे. आणि आरोहीची मम्मी ना खूप दिवसापासून म्हणतो तू आमच्या घरी येत नाही. तर आता आहे ना मी कम्प्लीट 15 दिवस आरोहीच्या घरी राहणार आहे. आरोही सांग मी किती दिवसाचे कपडे घेऊन आलोय. 15 दिवस मी आरोहीच्या मम्मीच्याच घरी राहणार. तुम्ही जा फक्त उद्या तिथं माझं नाव सांगा आणि काजू बदाम घेऊन या. अरे हे बघ येशू बनवला मी. येशू ऐक बर का, प्रॉपर्टी तुला भेटणार नाही. प्रॉपर्टीचं वाटा फक्त मला ना. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. झालं सर, खेळून झालं पोटभर. आज हाफ डे होता ना हर्षदच्या शाळेत, तर नुसता खेळतोय शाळेतून आला तसा. हे काय डब्बा पार्टीला गेलतो. अरे डब्बा पार्टी झाली. डब्बा पार्टी मला आहे ना मस्तपैकी चॉकलेट शेक वगैरे कशाच तरी शेक प्या वाटतोय, म्हणून हर्षदला म्हटलं आईस्क्रीम घेऊन ये. तोपर्यंत मी काय करतो, मम्मीने बटाटा केलेले बटाटा मस्तपैकी गरम करतो आणि जेवण करून घेतो. आणतो ना. हो दे. येलो पैसा किती आणायचे? एक का दोन? फॅमिली पॅक आण ना चॉकलेटचं. 2 in 1 वाले का ते साधे? 2 in 1 वाले म्हणजे ते आपण घेतो दरवेळेस हाफ प्राइस वाले ते. हा तेच बाय वन गेट वन म्हणतात त्याला. मी ना काही पण कुटाने करत राहतो. मी काय केलं माहिती का, बटाट्याच्या भाजीत आहे ना वरतून ते पापड टाकून दिलेले. मला वाटलं भाजल, पण ते भाजतच नाहीये. आता मम्मी जर आता घरी असते ना, मम्मीने मला लय शिव्या दिल्या असत्या. मम्मी गेली नवीन घराकडे. आज पप्पाला पण सुट्टी, सो पप्पा पण नवीन घराकडेच गेलेले, कारण तिथे ना फरशी बसवायचं काम चालू आहे पाठीमागच्या भिंतीला. माझा पापड आहे ना थोडा कच्चाच राहिलेला आहे, बरं जाऊ द्या, खाऊन घेऊ. तर हर्षद आहे ना आता आईस्क्रीम घेऊन आलेला आहे. आरोहीला आता ना मिक्स शेक बनवायला लावतो. मिक्स शेक म्हणजे अंजीर, पपाया, चिक्कू सगळं मिक्स करायला लावतो त्याच्यात, आणि चॉकलेटचा फ्लेवर पण येईल. करो जल्दी. आता आहे ना हर्षद, आरोही आम्ही सगळे चाललोय आपल्या घराकडे राऊंड मारण्यासाठी. चला ना, असे ढिल्ले का बरं चालताय? थकले काय? नाही, उन्हाळ्यात कसं होऊन जातं ना, दम लागतो लवकर. बोर वाटतं, असं वातावरणच बोर होऊन जातं. तर काही फायनली आता आपण आपल्या नवीन घराकडे आलेलो आहे. आणि बघा आता खाली पार्किंगची फरशी सुद्धा या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे, आणि बॅक साईडला सुद्धा फरशीचं काम चालू आहे. ही डिझाईन तर खूपच सुंदर दिसतीये, एकच नंबर, एकदम 3D मध्ये. आता फरशा लावल्या ना तर किती मोठं वाटते पार्किंग. हा तेच, एकदम मोठी वाटते पार्किंग. सिलिंग आणि ते पण अतिशय सुंदर दिसतीये. आणि माझं पहिलं नियोजन चालू होतं की ती फरशी इथं पण घ्यायची म्हणून, बट नंतर डिसाईड केलं इथं आहे ना PVC पॅनल मध्ये काहीतरी डिझाईन करून घेऊ. मीच टेकत नाही अजून. टेकू शकतो म्हणा तसं मी टेकतो बघ. मी कधी टेकल एवढा. आणि आपल्या पार्किंग मध्ये ना ह्या साईडला थोडासा स्पेस आहे, तर मला काय वाटतं माहिती का, इथं पण आहे ना असं थोडं स्टोरेज बॉक्स वगैरे करून घ्यायचा, म्हणजे हेल्मेट वगैरे आहे ना भरपूर साऱ्या गोष्टी इथं पण बसू शकता. आरोही म्हणते वाटत नाही म्हणे आपलं घर आहे, मग कोणाचं आहे असं स्वप्न असं वाटतं, स्वप्नातच चालू आहे आपल्या घराचं काम. स्वप्नातलंच स्वप्न आपण पूर्ण केलेलं आहे. किती छान ना, किती सुंदर ना, किती छान ना. गाडी लागेल तेव्हा किती भारी वाटेल. इथं मस्त मोठी गाडी लागेल, तिथं स्कूट्या वगैरे. खूप छान. कधी होईल यार, होईल. आम्ही आता घराकडनं जाऊन आलेलो आहे, आणि आता आम्ही चाललोय आरोहीच्या आईकडे. आरोहीची आई ना खूप दिवसापासून म्हणत होती की आमच्याकडे या, आमच्याकडे एक दिवस तरी मुक्कामी राहा म्हणे. मी आरोहीच्या घरी आतापर्यंत एकदा पण मुक्कामी थांबलेलो नाही. एकदाच मला इमर्जन्सी काम पडलेलं होतं, तेव्हा मी थांबलेलो होतो, आणि ते आपण थोडा वेळ थांबलेलो होतो. नाही तर आतापर्यंत झालं आम्ही 3-4 वर्षापासून रिलेशनशिप मध्ये, बट एकदा पण मी आरोहीच्या घरी मुक्कामी थांबलेलो नाहीये. तर आज फायनली तो मुहूर्त आलेला आहे की मी आरोहीच्या घरी मुक्कामी थांबणार आहे. आणि उद्या सुद्धा आम्ही तिथून मस्तपैकी चिकन बिर्याणी खाऊन जाणार आहे. आज तर शनिवारी, आज तर काही चालत नाही. आज काहीतरी मस्तपैकी व्हेज खाऊन घेऊ. आणि आरोहीची आई स्वयंपाक पण खूप भारी करते, त्याच्यामुळे चाललेलो आहे स्पेशली बिर्याणी खाण्यासाठी. आणि आम्ही ना हिमालयन वरती चाललेलो आहे, आणि आमच्यासोबत हर्षद पण आहे. मम्मी पप्पा घराकडे गेलेले, आम्ही त्यांना कॉल करून सांगितलेलं आहे. आता ना संध्याकाळचे 6 वाजलेले, आम्हाला तिथं पोहोचायला 1 तासभर आरामशीर लागून जाईल, कारण ट्रॅफिक खूप असते रस्त्याने. हे चला ना, चला लवकर. आणि एक पोरग ट्युशन बुडून आज आमच्या सोबत येत आहे. हर्षद खरं काहीतरी लाज वाटू दे. एक दिवस आज ट्युशनला चालला, जाय ना ट्युशनला, जाय. भामट्या, जायची तर इच्छा नाहीये, दुसरा ब्लेम नाही करायचं. मग जायची इच्छा होती का तुझी मनापासून? ती तर नव्हती. हा ती नव्हती. मग खोटं कशाला बोलतो? पण तू मला जायचं. माझं नाही नुकसान होणार, तुझंच नुकसान होईल. नुकसान कोणाचं होईल? चावी आहे का? काय म्हणतीये? काय म्हणतीये? हो काय? तेच विचारायला चाललो होतो तुला. चलो. पप्पानी ना कंपनीतून ड्राम आणला आणि कट पण करून घातला सकाळी. हम जाने वाले हिमालयन पे. हेल्मेट घेतलं का तुझं? चलो.
फायनली आता आम्ही आरोईच्या घरी पोहोचलेलो आणि एवढी ट्रॅफिक लागली होती बापरे. हर्षद किती ट्रॅफिक होती रे. हर्षद तर आल्या खेळायला भेटलेला आहे. ही सायकल घेऊन जायची येशूची आपल्याला. आणि आरुष मम्मी काय करते मला वाटलं स्वागत बिगत करशाल माझं तिथं पूजा स्टार्ट घेऊन. हा मी किती वेळ दरवाजात थांबलो. दरवाजात होता तू. मग सांगा आरोही किती वेळ थांबलो मग बाहेर. 1 तास बाहेर. मग आरुष मम्मी नवीन फ्रीज पण घेतलेलं आहे. हे काय बांधून ठेवलं त्याच्यात. हा अरे हे बघ ना काही पण फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे. डाळ पण फ्रीज मध्ये. ग्लॉसरी ग्रोसरी काय सारखं काही नाही खाऊ. लसूण खाऊ का. खाय लसण खा, शेवग्याची शेंग खा, टमाटर खा. आरोहीची मम्मी ना खूप दिवसापासून म्हणतो तू आमच्या घरी येत नाही. तर आता आहे ना मी कम्प्लीट 15 दिवस आरोहीच्या घरी राहणार आहे. काही प्रॉब्लेम नाही ना. 15 दिवस का. हा पण जे बोलशील ते करणार आहे का नक्की. हा म्हणायचं की नाही म्हणायचंय. हा नाही तो थांबला पाहिजे नक्की. मग आरोही सांग मी किती दिवसाचे कपडे घेऊन आलोय. हो का 15 दिवसाचे का? 15 दिवस मी आरोहीच्या मम्मीच्याच घर राहणार. मी असं सांगून आलोय तिला. काय मला अजून मदत बिदत काही नाही. आयतं खाऊ घालायला लागेल. मी घरी तर मदत करत नाही. थोडीफार करशील. नाही काही नाही. खायची मदत करेल मी. मला माहिती आहे करशील. अरे मी काय मदत करतो तुम्हाला. खायची बी करत नाही मम्मी. आहे ना. बरं काय रीत भात आहे का नाही. पाणी बिनी पाच. हा पाणी पाच. तू काय ओळखी घरी आला का. पाणी पाच मी घरी तर घेत नाही. दे भावाने. हो सायकल घेऊन जायची मला येशूची. सायकल का नाही ना. हा गाडी आम्हाला गाडी ठेवून घ्या. आणि काही हे बघा हे आरोहीचं घर. तर काही हे आरोहीचं घर आहे आणि आरोहीच्या भावाची सायकल आहे. आरोही इथे राहायची. मी इथे येतो तिला भेटायला. आणि आता थोडे दिवस राहिले त्याच्यानंतर ते हे घर पण शिफ्ट करणार आहे. मग मी तुमच्या नवीन घरी येत जाईल. कारण नाही तर गाडी लावायची लय मोठे प्रॉब्लेम आहे. टू व्हीलर पण नीट वळत नाही तुमच्या घरी. हा आता मोठं घर घ्या तुम्ही. लगे ट्रक आली पाहिजे तिथं. फक्त पार्किंग पाहिजे. घरातच गाडी पाहिजे आता डायरेक्ट. घरात का. हा घरात लागली पाहिजे. तुम्ही चेंज केलं नक्षा. इकडे हे आलं. काय हे कुठं होतं पहिले वॉशिंग मशीन. इकडे नव्हतं ना. इथं होतं. तू आला होता ना ऋषी तेव्हा. नाही ना. मग हो येऊन गेलाय. कधी फ्रीज पण पाहिलं. तू आमच्याकडे लक्षात नाही तुझं म्हणून तुला काय लक्षात राहणार. गरीब लोकांकडे लक्ष नसतं देत नाही. काय करताय स्पेशल जेवायला. स्पेशल आलू के पराठे. अरे देवा. काय अरे देवा. आलू नाही खात ना मी. सोडलं ना. सांगा अरे. आता मला काय माहिती. काही आणतो घेतो. मेथीची पोळी खा. मग मेथीची पोळी खा. नाही आलूचे पराठे ठीक आहे. मेथी आता ना आरुईचे पप्पा पण आलेले. अकुट पळून राहिले बांधा बांधा. बोलत नाही ते. म्यूट मोडवर वाटतं. बटन दाबतो. टरबूज आणलं का. आणि हर्षद ना आले ना येशूच्या गाड्या खेळायला लागलेला आहे. येशू कुठे गेलेला आहे ट्युशनला का. हा मग हर्षदला आहे जोडीदार खेळायला. त्याच्या लय मोठ्या गाड्या खेळत बस आता. हा काय म्हणताय. मी किती दिवसाची आजारी आहे. तू काय आणला खायला ते सांग. अरे आण ना गे ती बॅग कुठे ठेवली तू. गोणी भर नारळ आण. दिलीच नाही तू. तुझ्या जवळ मी गोणी भर नारळ दिले होते. अरे 15 नारळ होते त्याच्यात. नको सांगू तू आणायला पाहिजे होतं. अरे तिच्या जवळ ठेवायला दिले ते मी भामटे कुठे टाकले का. तू आणायची असती ना. तू आणणार होता ना. अगं हा ना पण मी तुझ्या जवळ ठेवायला दिले होते की नव्हते. किती खोटं बोलती. खोटं ती नाही बोलत तूच बोलतो. अहो खरं मी 15 नारळ घेतले. म्हटलं 15 दिवस खाशाल तुम्ही म्हणून 15 नारळ घेऊन दिले होते. नव्हते दिले घेऊन. बरं जाऊ दे. दुसरं काही घेतलं असेल ना अजून. हारू आणि ते काजू कुठे ठेवले. काजू बदाम दुकानातच वाटतं. अरे यार हे पा इथं तुमच्या जवळ कुठं दुकान आहे काजू बदामचं. आहे की कुठे कुठे. इथेच. हा मग त्यांच्याकडे ना मी काजू बदाम ठेवले. नाही तुम्ही जा फक्त उद्या तिथं माझं नाव सांगा आणि काजू बदाम घेऊन या. तरी दूर जावं लागतं पण दुकान जवळ आहे. तुला दूर जावं लागतं. कुठे तू बघू दे तुमचं टॉयलेट दाखव. टॉयलेट दाखव. अरे म्हणजे दरवाजा उघडून इकडे जावं लागते. आणि काही बाबा इकडे यांच्या चड्ड्या वाहते. छोटी. अरे तू लहानपणी तर खेळत होते का. लहानपण लगे मी एवढं लहानपण नाही आमची दीदी इथे नव्हतीच तेव्हा. हा का. कुठे होती इथं. कुठे झाली होती तू. गावाकडं. गावाकडे तुझं लहानपण. दाखवून तुझं सुट्ट्या लागल्या घर. पळून जायची गावाकडं. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की गावाकडं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की गावाकडं. काही देवा ना मी काय केलं हे बघा. अरे हे बघ येशू बनवला मी कागदापासून. क्रिएटिव्ह आहे तू. पण तू आहे ना जास्त फोन मध्ये लक्ष राहतो तुझं म्हणून तू Shut up. क्रिएटिव्हिटी दाखवत नाही. मी माझी क्रिएटिव्हिटी फोनवरच दाखवतो. बघा टिंकची काढली कच्ची का. येशूचा पासपोर्ट फोटो कापला आणि असा माणूस बनवला त्याला. आता ना येशू पण आलेला आहे. येशू तुला कोण आलं होतं आणायला. दादा समजलं होतं त्याला. मी आधी समोर
हे कोणाला कार्टून काय नाव तुझं? देवांश. या दादाच नाव काय आहे? याचं ऋषी दादा. ऋषी दादा आहे. आणि या दादाचं माहिती. या दीदीचं आजवी दीदी. आणि याचं तुमचं काय? अरे दीदीची मम्मी. आजवी दीदीची मम्मी. येशू आहे बघितलं का तू काय कोण आहे ते? कोण आहे? हा? आता ना इतकं पोटभर आरोहीने मला हे खाऊ घातलं पराठा तूप लावून नुसतं आता लय ढोलावून जातो वाटतं मी. मी खाऊ घातलं. मग खाऊ तर तूच घातलं ना. मी थोडी केले. बनवून तुझ्या मम्मीने दिलं पण खाऊ तू घातलं ना. खाल्ले तू तुझ्या हाताने. हा म्हणजे खाऊ घालणं म्हणजे असं तूप बीप टाकून दिलं ना ग. तर आता ना आमचा आईस्क्रीम टाइम चालू आहे. आरोही या ठिकाणी आईस्क्रीम खाते आणि मी पण आईस्क्रीम खातोय. आम्ही सगळ्यांना आहे ना वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम आणल्या होत्या. तुमचा कोणता आहे हो? पिस्ता. चिअर्स आरोही. मला हे तर बिलकुल आवडत नाही कडू. आम्ही कुठं काय म्हणतोय पण तुम्हाला एन्जॉय युअर सेल्फ. सॉरी एन्जॉय युअर आईस्क्रीम. चिअर्स परत. तुझी कोणती रे? बटरस्कॉच. आणि तुझी रे? स्ट्रॉबेरी. रोज आहे का? आमची आईस्क्रीम पण खाऊन झालेली आहे आणि आता आहे ना आम्ही सगळे मस्तपैकी गप्पा मारत बसणार आहे. आरोहीची मम्मी ना सांगते की त्यांनी खजिना कुठं कुठं ठेवलेला आहे, काय काय प्रॉपर्टी आहे आणि काय काय मला भेटणार आहे. नाही मी ते स्वप्नात येऊनच सांगणार आहे तुला. माझ्या स्वप्नात येणार आहे. अरे माहित करून घे. येशू वहीन पेन दे लवकर लिहून घेऊ दे मला सगळं मॅप बीप बनवणं पडेल. ते ट्रेजर हंट नाही करत का तसं लिहून ठेवणं पडेल मला सगळं. सांगणार नाही फक्त तुलाच सांगेल. अहो कुठे ठेवले सांगा सिक्रेटली कोणालाच माहित होणार नाही. आता नाही नंतर. कधी? नंतर. नंतर कधी? मरने के बाद. मग कधी 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 सांगा मग मी त्याच्या 2 दिवस आधी इथं मुक्कामी येतो. नाही मुक्कामी वगैरे येऊ नको. मी मेली तरी सुद्धा तुझ्या स्वप्नात येईन बनवून आणि तुलाच सांगेन. बस का? अरे यार मग तुम्हाला झोप येणार नाही राव. ए येशू ऐक बर का प्रॉपर्टी तुला भेटणार नाही. पण नाही कोणालाच नाही सांगणार मी. प्रॉपर्टीचं वाटा फक्त मला ना. फक्त ऋषीला. हा बा जमलं हो माझं. ते आता नाही सांगणार आहे तुला अहो, सांगितलं. थोडी हिंट तर द्या. हिंट? नाही हिंड बिंड नाही. हे शुकूट ठेवलेलं आहे बाळा मम्मीनी. दाबशीन माझा गडा. गडा दाबून देऊ तुमचा गडा. दाबून देशील. गडानी म्हटली रे. गळाच म्हणल्या. गळा म्हटली मी. गळाच म्हणल्या ना. मी कुठे काय म्हणलं? तू गळा मग मी म्हटलं ना गडा मुद्दाम. हो का? हा सवय म्हणा मला टोक लावायची. अरे मग तुम्ही जळगाव म्हणता मग मला वाटलं गळाला गडा. जळगाव म्हणतो आम्ही. काय? जळगावच म्हणतो. शाळा जळगाव कधी म्हणलो आम्ही? जळगाव शाळा पोळी असं नाही म्हणत तुम्ही. नॉर्मली म्हणू शकता जळगाव पण बोलताना तुम्ही जळगावच म्हणशाल. बोलताना असं म्हणतील बरोबर. जाऊ दे म्हणू दे ना काही प्रॉब्लेम नाही. जाऊ दे. मी थोडी म्हणलं मला प्रॉब्लेम आहे. मग तू म्हणत राहतो ना. माझा प्रॉब्लेम तर आहे. काय फरक पडतो समजताना भावना पोचताना तुला बस झालं. आणि काही आता आहे ना आम्ही डायरेक्ट झोपून राहणार आहे. आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. खूप जास्त मज्जा आली. खूप दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र आलो होतो त्याच्यामुळे अजूनच मज्जा आली गप्पा मारायला. आणि उद्या सुद्धा खूप सारं काम आहे आपल्याला. उद्या आम्हाला लवकर उठायचंय. मी आता अलार्म लावतो आणि सकाळी लवकर उठतो. आणि आता मी इथं आंघोळ करणार आहे फर्स्ट टाइम. म्हणजे फर्स्ट टाइम मी तर मुक्कामी थांबलेलो होतो. झोप येते की नाही काय माहिती आता. तर आजचा ब्लॉग मी आता याच ठिकाणी एंड करतोय. खूप सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनल हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव्ह यू अँड टेक केअर. आणि झोप येते की नाही काय माहिती आता.